हाय गाइस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि निफ्टी बँक निफ्टी उद्या कशा पद्धतीने वर्किंग करू शकते, आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली दिसून येऊ शकते हे आपण बघणार आहोत. आपण काल डिस्कशन केलं होतं की कॉल साईडला आपल्याला चांगली रॅली दिसून येऊ शकते किंवा झिरो टू ट्रेड पण चांगला बसू शकतो. जसं आपण झिरो टू ट्रेड पण दिला होता, त्यानं प्रॉपर असं वर्किंग केलं. आपण बाईंग 18 रुपये दिले होते आणि त्यानं त्याचा हा 38 रुपये केला, म्हणजे ऑलमोस्ट इथं पैसा त्यानं डबल करून दिलेला आहे. आता बघूया आपण उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. आता जर तुम्हाला दिसलं तर असा एक पॅटर्न आपल्या इथे मार्केटमध्ये क्रिएट झालेला आहे आणि हा पॅटर्न सगळ्यांना माहितीच असेल. कमेंट करून सांगा हा पॅटर्न कोणता आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हा जर समजा पॅटर्न उद्या जर क्रॉस केला, क्रॉस होण्याआधी त्यानं काय करायला पाहिजे, हा एक झोल आहे म्हणजे ऑलरेडी एक पॉईंट टच आहे, तसा अजून एक आणि थोडं जरसं डाऊन यायला पाहिजे. एकतर ह्या लेवलला येऊ दे किंवा ब्रेक करू दे. जर ब्रेक केलं तरी आपण ह्या पॅटर्नला ट्रेड बसू शकतो, पण ह्या लेवलला तिथं ब्रेक करायला नको. फक्त यासाठी यांना फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे. फ्लॅट ओपन होऊन जसं आपण वर्किंग सांगितलं तसं वर्किंग करायला पाहिजे. जर ते वर्किंग केलं तर तुमचं टार्गेट येणार 22,668. पण ह्या झोनमध्ये ओपन झालं तर एकदमच गॅपअप झालं तर आपण काही करू शकत नाही. मग आपण आहे तसं कंडिशनमध्ये राहणार, म्हणजे आपण ह्या झोनला इथे कुठला विचार करू शकतो. ऑलरेडी आपण मग कॉलचाच विचार करत राहणार, म्हणजे ह्या झोनच्या खाली आपण कुठला विचार करू शकतो. ओके, जर गॅप ओपन झालं तर गॅप ओपन झाला आणि गॅप डाऊन ओपन झालं, म्हणजे दोन्ही पण कंडिशन आपण त्याच रित्या वर्किंग करणार, म्हणजे कुठला विचार करणार आहोत. ओके, पुटला येत असेल तर हे पहिलं टार्गेट, सेकंड, थर्ड टार्गेट ह्या दरम्यान कॉलला परत बसू शकता. हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आणि हा मधला झोन आहे तो नो ट्रेडिंग झोन आहे. एकतर खाली ब्रेक करू दे, पुटला बसूया आणि ते ह्या ठिकाणी सस्टेन करता आपण वेट करणार आहोत. ह्या दरम्यान तुम्ही एंट्री घेणार नाही. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघा, बँक निफ्टीमध्ये आपल्याला कुठल्या साईडला चांगले रॅली दिसून येऊ शकते आणि बँक निफ्टी कुठल्या साईडला चांगले मुवमेंट दिसून येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये पण हा एक पॅटर्न झाला आहे. 15 मिनिट टाईम फ्रेमवर गेला तर तुम्हाला प्रॉपर हा पॅटर्न दिसून येईल. हा पण पॅटर्न कोणता आहे हा आपल्याला कमेंट करून सांगा. जर समजा उद्या ह्याच ठिकाणी जर ब्रेकआउट दिलं तर तुमचं टार्गेट 48,454 हे तिचं टार्गेट येणार आहे पॅटर्नचं. ओके, जर मार्केटला जर रिव्हर्स यायचं म्हटलं तर ह्या झोनला रिव्हर्स पण येऊ शकतं, म्हणजे आपण परवाच्याच लेवल आहे तसे ठेवलेले आहेत. आपलं कालचं प्रेडिक्शन होतं असं की आपण ह्या दरम्यान कॉलला बसणार, म्हणजे परवाचं आपण कॉलला इथं बसलो पण होतं आणि आपला व्ह्यू काय होता, एकतर गॅपअप ह्या गॅपअप आपल्या टार्गेटला करेल, पण एकदमच त्यानं सेकंड टार्गेटला गॅपअप केला आणि आपलं कमीत कमी विचार केला तर 600 ते 700 पॉईंट टार्गेट आपल्याला अचीव करून दिला एक गॅपअपनंच. आता बघूया आपण मार्केट सस्टेन कुठं राहू शकते. जर मार्केटला जर सस्टेन राहायचं जर म्हणला तर ही लेवल असे की मार्केट जर सस्टेन राहू शकते किंवा ह्या दरम्यान तुम्हाला परत कॉलला एंट्री देऊ शकते. परत जसं इथं रॅली झालं तसं तुम्ही ह्या दरम्यान परत कॉलला घेऊ शकता जर मार्केट रिव्हर्स आलं तर. आणि आता आहे तसं कॉलला बसायचं. नवीन हाय 48,454 होण्याचे चान्सेस आहेत, मध्ये उद्या आपल्याला 48,454 हे नवीन हाय दिसायचे चान्सेस आहे. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू.